नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 28 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनसवर अपडेट दिली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया जे टपारिया प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 29.35 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 47.55 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -4.68% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 135.93% आणि याने 31 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 31 ऑगस्ट 2024ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया केमफॅब अल्कलीस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 900.80 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 159.97% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 298.58% आणि याने ₹1.25 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया प्रोक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 17,050 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 55,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 3.82% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 4,099.51% आणि या कंपनीने 95 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 465.50 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 96.41% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 13,353.76% आणि या कंपनीने 2 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 2 सप्टेंबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 10 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ॲटम वॉल्वेज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 165.80 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 190.39 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -16.11% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे -30.92% आणि या कंपनीने 4 सप्टेंबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि या कंपनीने ₹1.50 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि ही कंपनी 4 सप्टेंबर 2024ला फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करू शकते. चला आता बोलूया SBC एक्सपोर्ट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 30.39 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 964.76 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 103.96% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 301.98% आणि या कंपनीने ₹0.05चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया KMS मेदुसुर्गी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा शेअर प्राईज आहे 125 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 41.20 करोड रुपये आणि या कंपनीने ₹0.05चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HMA ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 51.30 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचा लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -19.66% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे -12.71% आणि या कंपनीने 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया
फ्रँकलिन इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल, तर याचा करंट शेअर प्राईज आहे 4 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57.84 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 139.52% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 412.82% आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1772.40 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 123.29% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1647.93% आणि या कंपनीने 1 रुपये 44 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मॉलकॉम इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,355 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 845.52 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 30.33% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 44.96% आणि या कंपनीने 3 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया स्कीपर लिमिटेड इंडियाबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 421.90 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 104.04% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 156.29% आणि या कंपनीने 10 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.